नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर. मी राहते पुण्यामध्ये आणि पुण्यासारख्या ठिकाणी अशा सुंदर वातावरणामध्ये जिथे चिमण्यांचा, पक्ष्यांचा एवढं समोर सुंदर घराच्या समोर वातावरण आहे, अशा ठिकाणी मला राहायला भेटते. मला खूप छान वाटतं. आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर हे आहे माझं सासरचं गावातील घर. तर मी आले आहे माझ्या सासरच्या गावच्या घरी. आता खेडेगावातलं वातावरण म्हणल्याच्या नंतर तुम्हाला वेगळं काही सांगायची गरजच नसणार आहे. आणि हा आहे आमचा गबऱ्या. संध्याकाळचा टाइम झाला होता. चहा वगैरे पिलो आणि आम्ही असे ट्रिपशी बाईकवरून शेतात जाण्यासाठी निघालो. आमच्या घरापासून आमचं शेत फक्त 1 किलोमीटर दूर आहे. संध्याकाळचा टाइम झाल्यामुळे वातावरण इतकं सुंदर झालं होतं, छान वाटत होतं बघून की रस्ते असं हिरवगार, रस्त्याच्या दोन्ही साईडला हिरवीगार शेती आणि मध्ये असा रस्ता, तो पण कच्चा. कच्चे रस्ते सहसा गावाकडेच बघायला भेटतात, पण इकडे एक वेगळीच मजा असते. तर आम्ही आता शेतामध्ये पोहोचलो होतो आणि मी तुम्हाला दाखवते. एकदम असं रस्त्याच्या कडेला शेत असल्यामुळे आम्हाला शेतात येण्या जाण्यासाठी काही प्रॉब्लेम होत नाही. डोळ्याला थंडावा देणारे हिरवगार शेत, शुभ्र पांढरं स्वच्छ आभाळ आणि मोकळी हवा, यासारख्या ठिकाणी आपल्या मनात चालू असलेले आणि डोक्यात चालू असलेले जे विचार आहेत ते पूर्णपणे निघून जातात आणि मन एकदम स्थिर होऊन जातं. एकदम रस्त्याच्या कडेला शेत असल्यामुळे रस्त्याच्या साईडला आम्ही सागवानाची झाडं लावलेली आहेत. पूर्ण बांधावर इथून तिथून पूर्ण सागवानाची झाडं आहेत. त्यानंतर शेतामध्ये इथे जवळच, रस्त्यापासून जवळच पहिलं तर विहीर आहे. विहीरच्या बाजूला सोलार आहे, आंब्याची झाडं आहेत आमच्या शेतामध्ये. तर सोलार अशा प्रकारे खूप दिवस झाले नाहीत लावून, आत्ताच लावलेलं आहे थोडे दिवसांपूर्वी. विहीर खूप मोठी आहे आमच्या शेतामध्ये, पण सोलार मला वाटते आज नाही चालणार, कारण इतकं ऊन नव्हतं. कोवळं ऊन पडलंय, सुंदर वातावरण तयार झालेलं आहे. तिथे माझ्या सासऱ्यांची समाधी आहे. त्या साईडला आम्ही थोडीशी जागा रिकामी सोडलेली आहे. त्यानंतर आमच्या शेतामध्ये हे आहे पेरूचं झाड. पेरूच्या झाडाला इतके पेरू लागलेले आहेत, पण एकही खायला भेटलेले नाही. सगळे छोटे आणि कच्चे आहेत. त्याचबरोबर चिकूचं झाड आहे. चिकूचं झाड आणखीन लहान आहे, त्याला इतकेसे चिकू लागलेले नाहीत, पण 1-2 लागलेले आहेत. त्यानंतर आम्ही सासऱ्यांच्या समाधीचे दर्शन घेतले. आम्ही जेव्हाही येतो सासऱ्यांच्या समाधीचे दर्शन घेतल्याशिवाय पुण्याला वापस जातच नाही. त्यानंतर समाधीच्या आजूबाजूला आणखीन दुसरे आंब्याचे झाड आहेत. आम्ही ते आंब्याचे झाडं वगैरे बघितले, इकडे तिकडे फिरलो. पुन्हा म्हटलं चला पूर्ण शेताचा एक राऊंड असं 360मध्ये व्हिडिओ बनवावा. त्याच्यानंतर मग मी असं शेतामध्ये फिरत होते, तोपर्यंत माझा हा व्हिडिओ माझ्या नणंदबाईंनी बनवलेला आहे. मग फिरून झाल्याच्या नंतर आम्ही असं थकलो म्हणून निवांत गप्पा मारत तिघे पण बसलो होतो. पण सनसेट होत होता आणि यांना असे सनसेटचे, नेचरचे फोटो घ्यायला खूप आवडतं. मग ते नेचरचे फोटो घेत बसले होते. तर माझं सासरचं गाव आणि माहेर यामध्ये फक्त 1 तासाचं अंतर आहे. तर मी गावी आले म्हटल्याच्या नंतर माझे मम्मी पप्पा आले होते. मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि दुसऱ्या दिवशी आले होते ते. मग मी त्यांना घेऊन शेतामध्ये आले होते. तर आज हा जो व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवशीचा आहे. हे शेताची पाहणी वगैरे करून झाल्याच्या नंतर माझे पप्पा म्हणाले की सोलर चालू करून बघूया की. इतक्यात शेतातल्या पाईपलाईनला पाणी सुरू झालं आणि इतक्या शांत वातावरणात पाण्याचा असा खळखळ आवाज मनाला खूप शांत वाटत होतं. म्हटलं चला आपण पण थोडं आपल्या शेतामध्ये पाईप उचलून बघावं. तर पण काय मज्जाच झाली, मला पाईपच आवरला नाही, तोपर्यंत पाणी बंद केलं. त्यानंतर मी अशी शेतात फिरत होते. फिरता फिरता मला लक्षात आलं की शेतामध्ये पण आणखीन एक पाईपलाईन छोटीशी शेताच्या सेंटरमध्ये आहे आणि त्याच्या पाईपलाईनच्या जवळ एक रोप आहे. तर ते रोप कशाचं आहे ते तुम्ही मला सांगा. मला तर वाटतं हे रोप नक्कीच जांभूळचं आहे. ज्यांना कोणाला समजले त्यांनी कमेंट करून सांगा की रोप जांभूळचं आहे की चिकूचं आहे. घरून निघतानाच मी माझ्या पोटाची तयारी केली होती. मी शेतात बसून खाण्यासाठी काही घेऊन आले होते की मला माहीत होतं मला खरं तर असं शेतात बसून खायला खूप आवडतं. मी खात होते तोपर्यंत हे दोघं काय डिस्कस करत होते की बहुतेक मला वाटते ते जी रिकामी जागा दिसते, जिथे काही शेतात लावलेलं दिसत नाही आहे, ते पण बहुतेक आमच्या शेतातूनच जागा सोडलेली आहे. तर ह्यांनी माझ्या पप्पांना ते सांगत होते. तोपर्यंत माझी आई आणि माझ्या सासूबाई बघा त्या दोघी छोटं गवत काढत होत्या आणि मी आले विहिरीजवळ, कारण मला विहिरीतले मासे बघायचे होते. इतके छोटे मासे आहेत. मला ते काल मी अगोदर आले होते तेव्हा मला दिसलेच नव्हते. मग म्हटलं आत्ता चला बघावे. तर आत्ता सगळे मासे वरच्या साईडला आले होते. तर मी त्यांना पण खायला टाकलं. ते खायला टाकल्यामुळे इतक्या वरती आलेत आणि इतके सारे मासे बघून मलाही छान वाटलं. त्यानंतर माझे मम्मी पप्पा वापस गेले आणि आम्ही आमच्या दुसऱ्या घराचं बांधकाम चालू आहे तिथे आम्ही दोघं बांधकाम बघायला आलो होतो. तर बांधकामावरचा हा आहे आमच्या घराचा हॉल. हॉलमध्ये या साईडला एक विंडो सोडलेली आहे जेणेकरून व्हेंटिलेशन राहील. हे मेन डोअर आहे घराचं. या साईडला एक खिडकी आहे मोठी, वरती लेंटेन आहे आणि इकडे जे डोअर दिसतंय तिकडे आम्ही बनवलेलं आहे वॉशरूम.
घराचा हॉल बऱ्यापैकी मोठा आहे. घराच्या या कॉर्नरमधून दाखवते मी आणि इथूनच हॉलच्या समोरूनच पायऱ्या केलेल्या आहेत, जेणेकरून वरती छतावरती जाता येईल आणि पायऱ्याच्या जिन्याच्या खाली इथे एक वॉशरूम काढण्याचं प्लॅन आहे, पण बघूया. तर ही एक पहिली बेडरूम आहे. यामध्ये पण लॅन्टेन वगैरे आहे, विंडो वगैरे काढलेली आहे. त्याच्यानंतर याच्या साईडला दुसरी बेडरूम आहे. दुसऱ्या बेडरूमच्या साईडला हे जे समोर दिसलं ते किचन आहे आणि किचनच्या साईडला दुसरी बेडरूम आहे. तर अशा प्रकारे आमचा 2 BHK एक हॉल, 2 बेडरूम आणि 1 किचन अशा प्रकारे घराचा पूर्ण प्लॅन आहे. प्लॅन खूप छान आहे. प्रत्येक रूममध्ये एक विंडो आहे. किचनमध्ये विंडो आहे. हॉलमध्ये 2 विंडो येणार. त्यानंतर वॉशरूमला विंडो येणार आणि जिन्याच्या खाली एक्स्ट्रा एक वॉशरूम येणार आहे. त्याच्यामुळे जर कोणी माणसं वाढली, आमची कशी फॅमिली मोठी आहे, जरी कोणी माणसं वाढली किंवा बाहेरून कोणी पाहुणे वगैरे आले तर त्यांना हॉलमध्ये ते वापरता येईल. आणि एक्स्ट्राचं जे असणार आहे ते इथे जिन्याखाली बनवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आम्ही आलो छतावर. तर छतावरचं हे असं एरिया आहे छताचा. हे जे डिश आणि हे पाण्याची टाकी दिसते ते माझ्या चुलत सासूबाईंचं घर आहे. त्यांचे घर आमच्या घराला लागूनच असणार आहे. तर छतावरून हे जे पलीकडं दिसते ते ब्ल्यू कलरचं घर, तर ते आमचं सध्याचं घर आहे. तर असा होता माझ्या गावातला व्हिडिओ. तर तुम्हाला आवडला की नाही, माझं शेत आवडलं की नाही आणि माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.